अजित पवार गुट के विधायक अमोल मिटकरी ने मांग की है कि पुलिस सुरेश धस और वाल्मीकि कराड़ के बीच 2 दिन पहले हुई बातचीत की सीडीआर निकालकर जांच करे कि कौन किसके संपर्क में था। मिटकरी ने यह भी कहा कि सुरेश धस देशमुख परिवार को न्याय दिलाने के बजाय इस मुद्दे का राजनीतिकरण कर रहे हैं। मिटकरी ने यह भी कहा कि धनंजय मुंडे का इस्तीफा यही धस का टारगेट है। 2 दिवसांपूर्वी हत्येच्या त्यांचं संभाषण झालं असा आरोप मीच पहिल्यांदा केला असं नाही, तर असा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेबांनी केला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की या आरोपात काही तथ्य आहे तर नक्कीच आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सीडीआर काढला पाहिजे। संतोष देशमुखांची हत्या होण्यापूर्वी 2-4 दिवसांपूर्वी कोण कोण त्यांच्या संपर्कात होतं, काय काय संभाषणं झाली ते सुद्धा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे। हे एक लक्षात घेतलं पाहिजे, जाणीवपूर्वक या कुटुंबाला न्याय द्यायचं सोडून जाणीवपूर्वक त्यामध्ये राजकारण केलं जातं। म्हणजे ज्या संवेदना सभा आणि श्रद्धांजली सभा व्हायला पाहिजे होत्या, दुर्दैवानं त्याला राजकीय सभेचं स्वरूप येते आहे आणि त्या आडून एकेरी भाषेमध्ये, म्हणजे आता तर धनंजय मुंडे म्हणणंही त्यांनी बंद केलं, एकेरी भाषेमध्ये अक्षरशः धन्या असं बोलण्याचं धाडस काही लोक करतायत। अजितदादांच्या बाबतीत तर तू जातीचा मराठा आहेस का असा पण प्रश्न काही उपटसुंबांनी पुण्याच्या स्टेजवर विचारला आहे। म्हणजे तुम्ही करताय का? त्या पीडित कुटुंबाला न्याय देणं हा तुमचा उद्देश आहे की स्वतःकडेच त्या ठिकाणी राजकारण करावं, स्वतःकडे राजकीय पदं राहावी, स्वतःकडे कॅबिनेट पद राहावं, याकरता तुम्ही करताय का? पण त्यासाठी एखाद्या संस्कारित कुटुंबाचा, साध्या लोकांच्या स्वभावाचा गैरफायदा यांनी घेऊ नये। त्यामुळे फक्त धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा हाच यांचा उद्देश आहे, तेच त्यांचं टार्गेट आहे। संतोष देशमुखांच्या प्रकरणाला न्याय मिळावा असं दुर्दैवानं कोणालाही वाटताना त्या प्रकरणात दिसत नाही, त्या स्टेजवर विशेषतः दिसत नाही। तेढ कोण निर्माण करते आहे? तेढ निर्माण करण्याचं काम तेच करत आहेत। म्हणजे ज्याप्रमाणे क्या हुआ तेरा वादा असं त्यांनी विचारल्यानंतर ज्याप्रमाणे एकेरी भाषेमध्ये ते अजितदादांवर बोलले, ठीक आहे, शेवटी समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाच्या काय ठरलं की तिन्ही पक्षाच्या आमदार असतील, मंत्री असतील, नेते असतील, यांनी तिन्ही पक्षाचा मित्रधर्म पाडला पाहिजे। कुठेही वादग्रस्त वक्तव्य होऊ नये, 3 पक्षामध्ये काही चुकीचं होऊ नये। एखाद्या नेत्याबद्दल काही तुमच्या मनात आक्षेप असेल दुसऱ्या पक्षाच्या, तर त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून त्यांनी दूर करावा। जाहीर स्टेजवर असं करू नये असं त्यांना त्यांचे पक्षाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं, त्यांना प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलं आणि दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितलं। तरीही जर ते आवरतच नाहीत स्वतःला, याचा अर्थ त्यांनाच महायुतीमध्ये खळा टाकायचा आहे का? आणि याचा अर्थ त्यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का? आमचा तर महायुती म्हणून तपास यंत्रणेवर विश्वास आहे, गृह खात्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्री महोदयांवर विश्वास आहे। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की या प्रकरणातला कुठलाही आरोपी असेल तर त्याला सोडल्या जाणार नाही, बस तेवढं सहकार्य त्यांनी करावं, बाकीच्या गोष्टी जरा बाजूला ठेवाव्या।